एक चुनाव में 2 उम्मीदवार है तथा 8% मतदाताओं ने अपने मतों का प्रयोग नहीं किया। म्हणजे एका निवडणुकीत जर एकूण 100 मतदान असेल तर त्यातल्या 8% लोकांनी मतदानाचा प्रयोग केला नाही, म्हणजे 92% लोकांनी मतदानाचा प्रयोग केला। विजेता उम्मीदवार कुल मतों की संख्या का 48% मत प्राप्त किया। इसका मतलब अगर 100 अगर पूरा मतदान है तो उसमें से 48 जो मत है 48% जो मत है वो विजेता उमेदवार ने लिए। यानंतर उरलेले जे मत आहे, समजा 92 मतदान झालं आणि त्यातले 48 मते जर का विजयी उमेदवाराने घेतले तर उरलेले जे 44 आहे हे हारलेल्या उमेदवाराला मिळाले। आता यांच्यामध्ये टक्क्याचा जो फरक आहे तो 4 इकाईचा किंवा 4% फरक आहे। तर 4चा अर्थ 1100 मतं, कारण की सांगितलेलं आहे की 1100 मतं असे चुनाव जिता। तर 4 म्हणजे 1100 आणि आपल्याला कुल मतदान काढायचं आहे, तर 100 म्हणजे किती याचा तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर किती येईल 27,500। जर का मतदान किती झालं असा प्रश्न आला असता तर आपण इथे खाली 100च्या ऐवजी 92 म्हणजे किती असं विचारलं असतं। चीनी की कीमत में 20% की कमी हो जाती है, जिससे एक व्यक्ति 360 रुपये में 2 किलोग्राम अधिक खरीद सकता है। तो चीनी की कीमत में 20% की कमी 20/100 गुणिला 360 रुपये में 2 किलो, तो 360 रुपये में 2 किलो अधिक खरीद सकता है। ही झाली याची मांडणी। आता आपण भाग तोडू। 20×5 100, 5×72 360 आणि 72 भागिला 2 36 आणि आपल्याला याची वर्तमान किंमत विचारलेली आहे, म्हणून वर्तमान किंमत किती झाली 36। जर का आपल्याला याची प्रारंभिक किंमत विचारली असती तर आपण हे जे 20% आहेत हे 20% कमी झाली, म्हणजे ही वर्तमान आहे म्हणजे 36 आहे। पण जर का प्रारंभिक किंमत विचारली असती तर आपण 80 म्हणजे 36 तर 100 म्हणजे किती हे करावं आपल्याला लागलं असतं। यदि एक शंकु की ऊंचाई में 200% की वृद्धि की जाती है तब इसके आयतन में कितने प्रतिशत की वृद्धि होगी। पहा, या प्रश्नामध्ये शंकूचं जे आयतन आहे ते 1/3 पाय वर्ग एच हे याचं सूत्र आहे आणि याच्यामध्ये हा जो एच आहे हा 200% वाढला आहे। म्हणजे पहिले जर का हा एच 100 असता तर 200% वाढला म्हणजे हा 300 झाला असता। तर याचं जे आयतन आहे ते सुद्धा 100 वर 200 वाढलं असतं, म्हणजे 100 वर 200 वाढलं असतं, म्हणजे इनडायरेक्टली जर आपण याला सॉल्व केलं तर याचं जे उत्तर आहे हे 200%च येईल। या प्रश्नामध्ये एका सर्कसबद्दल माहिती दिलेली आहे। एका तिकिटाची जी किंमत आहे ती 12 रुपये आहे आणि समजा 10 दर्शक पाहायला जर आले तर टोटल 120 रुपये टोटल आहे त्याची होती। पण तिकीटची जी किंमत आहे ही घटाई जाती है, तब दर्शकों की संख्या 80% बढ़ जाती है। म्हणजे आधी जे दर्शक 10 होते त्याच्यावर 80% दर्शक वाढले, म्हणजे 10चे 18 दर्शक झाले। त्यामुळे काय झालं, त्याची कुल आय जे आहे ते 20%ने वाढली। आपण बघितलेलं आहे की 12 रुपये तिकीट असताना 10 दर्शक होते आणि अशा प्रकारे 120 रुपये आपल्याकडे जमा होत होते। परंतु आता कुल आय जे आहे हे आपली 20%ने वाढली आहे, म्हणजे 120 वर 20% जर आपण वाढ केली तर 120चे 20% 24 आणि 120 असे हे 144 होतील। याचा अर्थ 144 कुल आय असताना 18 दर्शक आहेत, म्हणजे 144 भागिला 18 म्हणजे जी तिकीटची वर्तमान किंमत आहे ती किती राहील 8 रुपये। या प्रश्नामध्ये सब्जीची जी किंमत आहे हे 30% वाढलेली आहे। तब एक व्यक्ति अपनी खपत में कितने प्रतिशत की कमी करे कि खर्च केवल 10% बढ़े। अगर प्रारंभिक मूल्य 100 रुपये है और खर्च जो है वो 10% बढ़ा, इसका मतलब 100 का खर्च 110 हुआ आणि सब्जीची जी किंमत आहे ती किती वाढली 30%ने वाढली, म्हणजे 130 रुपये ही त्याची किंमत झाली। याचा अर्थ आपल्याला 130 रुपयावर 20 रुपये ही खपत कमी करावी लागेल आणि या 20 खपत कमी केल्यामुळे काय होईल की जो खर्च आपला आहे तो फक्त किती टक्क्यानं वाढेल 10%, गुणिला 100। तर 0 कट झाला, 100 गुणिला 2 200, 200 भागिला किती 13% ही आपल्याला खपत कमी करावी लागेल।